आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। शेतकरी बांधवांनो, या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत पीक कर्ज मिळणार आहे। माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आता खूप मोठी अपडेट दिलेली आहे। चला तर मग पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत। व्हिडिओ आहे स्किप न करता बघा, थोडक्यात माहिती सांगणार आहे। लवकरात लवकर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, या शेतकऱ्याला 3 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळणार। शेतकऱ्यांना आनंदाची बातमी, जर तुम्ही 3 लाख रुपये बिनव्याजी कर्ज हवा असेल तर लगेच मिळणार। त्यासाठी काय करावे लागणार हे आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, अल्पमुदत पीक कर्जावरती किंवा 7% ऐवजी 6% व्याजाने कर्ज पुरवठा होत असून राहिलेल्या 1% फरकाची रक्कम संबंधित बँकांना आज करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे। या संदर्भात मंजुरीत आदेश सहकार पुनम विभागाने दिलेले आहे। फरकाची रक्कम अर्ज देणाऱ्या बँकांकडे वर्ग करणार असून त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 1% सवलत मिळणे सोपे होणार आहे। त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांना 6% व्याजदराने अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा होण्यासाठी शासकीय निर्णय घेतला आहे। या निर्णयानुसार केंद्र सरकारने धोरणानुसार बँक ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या करणार आहे राहिलेला 1% व्याज फरकाच्या रकमेच्या आर्थिक भार शासनावरती आहे। सन 2006-07 पासून खरीप हंगामामध्ये राज्यातील बँका आणि प्रादेशिक बँका, ग्रामीण बँका वसंत 2013-14 पासून शेतकऱ्यांना 3 लाख रुपये अल्पमुदत पीक कर्ज वाटप करणाऱ्या खासगी बँकांना या निर्णयाचा लाभ देण्यात येणार आहे।